तुझावा विधी गणपती हीच आपली भारतीय संस्कृती. शिंपल्यातून निघतो माणिक मोती, तोच जुळवितो नाते आणि गोती. म्हणून प्रथमतः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आद्य शंभू शक्तीपीठ त्रिगुणात्मक स्वरूपिणी राज राजेश्वरी त्रिपुर सुंदरी जगतजननी आदिशक्ती आदिमाया आदि जगदंबा वाघावरती बैसुनी महिषासुर मर्दिनी श्री श्री सप्तशृंग निवासिनी श्री सप्तस्वर्गी मातेला वंदन. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थित नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. हिमालयाच्या उंच शिखरापासून सागराच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक श्वासात ममतेचा स्पर्श आहे. त्या स्पर्शाने सर्वांना मी सलाम करतो आणि सर्वांचं मी आदिवासी आवाज मिस्टर दीपक व्हॉइस ऑफ पेट आणि त्र्यंबकेश्वर करतो. सर्वांचं हार्दिक या सकाळच्या सत्रामध्ये धोंडमाळ प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक सरस स्वागत. पहिला सामना इथे सुरू होत असताना पाहायला मिळतो. टॉस जिंकला आरसीबी राजबारी सिंगाने पहिला चेंडू इथे घेऊन येत असताना पाहायला मिळेल. तुषार पहिलाच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. संजय बॅटिंग मार्कवरती तिरडे संघाच्या वतीने ते पहिली जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये कुमार पंचांनी लगेच इथे पहिल्या बॉलला सुरुवात केली असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते गोलंदाजी क्रीजवरती येणार दुसरा चेंडू ओव्हरमधील. प्रथमतः एक सूचना असेल दोन्ही संघाला की मनकट विकेट हरूल लागू नसेल या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर देणारा पुढील बॉल ओव्हरमधील बॅटबॉलचं कनेक्शन इथे चांगलं. काऊ कॉर्नरचा फिल्डर येतोय. बॉलवरती एक धाव केली जाते. पूर्ण दुसरी धावाही घेण्याचा प्रयत्न बॉलवरती तत्काळ ठेवला असताना पाहायला मिळेल. तर इथे या बॉलवरती केल्या जात आहे 2 धावा. पुन्हा 2 अंकांनी होते पार. धापलकावरती बदलणारी धावसंख्या इथे 2 अंकांनी पाहायला मिळेल. धापलकावरती तिरडे संघाचं ते खातं खुललं जात आहे. तसेच रिव्ह्यू प्रत्येक इनिंगमध्ये तुम्हाला एक असेल सक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू तुमच्याकडे उरलेला असेल. अनसक्सेसफुल झाला तर रिव्ह्यू तुमच्याकडे डिसमिस असेल याचीही नोंद ठेवायची आहे. येणारा तिसरा चेंडू ओव्हरचा राईट आर्मवर विकेटचा मारा बघता तुम्ही. या बॉलला कडा घेऊन ना त्या बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. संजय बॅटिंग मार्कवरती पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा दाफलकावरती. या दुनियामध्ये थांबायला वेळ कुणाला आहे जीवन. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच तू जमविशील आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडूपैकी बहुताली ते वजेले घ्यावया जो तो फासे टाकी. फिल्डिंग मध्ये इथे चेंजेस काऊ कॉर्नर मध्ये आणि त्याच ठिकाणी विलास या फिल्डरला दाखल केलं जात असताना पाहायला मिळेल. मिडॉनच्या दिशेमध्ये फिल्डर इथे दाखल केला जातोय. लेग स्लिपचा फिल्डर पुढे आणि त्या ठिकाणी बघता तुम्ही फर्स्ट स्लिपच्या दिशेमध्ये विकास या फिल्डरला इथे दाखल केलं जात असताना पाहायला मिळतंय. येणारा या ओव्हरमधील चौथा चेंडू बॉलिंग मार्कवरती येणारा या ओव्हरमधील चौथा चेंडू वळ्यात चौथ्या बॉलकडे राईट आर्मवर विकेटचा मारा. स्टीप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे चांगला केलाय आणि चेंडू इथे जातो निघून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर. गुलाबी पांढऱ्या हिरव्या पिवळ्या पट्टीच्या डोक्यावरून चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. भिडू दे साऱ्या गंगनाला ललकार. आणि आजच्या दिवसामधील दोनमाळ चषक या स्पर्धेचा आलाय हा दमदार भन्नाट चौकार. रिफ्लॅक्शन बघता तुम्ही आलेला 4 धावीचा फटका. येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील बॉलिंग क्रीजवरती ओव्हर नंबर 1 ची सुरुवात. पहिले 4 बॉल झाले असताना 6 धावसंख्या दाफलक्यावरती 5वा चेंडू ओव्हरमधील इथे पडतोय. मोठ्या पटकेला पर्यंत अपील खूप मोठी पंचांकडे परंतु पंच इथे वाईडचा कॉल करताय. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत गेलेला हा चेंडू इथे पाहायला मिळेल. धावसंख्या वाढली जाईल 7 अंकावरती. धावा बदलताना दाफलक्यावरती अजून पहिल्या ओव्हरमधील इथे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. बघता बघता एक सूर्य अनेकांच्या समोर आला. ते सूर्याची किरण जगासमोर पसरली आणि त्या सूर्याची किरण आम्हाला आमच्या पावलांना सांगत होतं उठायचंय पळायचं आहे आणि पोहोचायचं आहे ज्या मैदानाने आम्हाला वेड करून सोडले. असं हे टेनिस क्रिकेटचं मैदान. चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कटने गेलाय निघून कव्हर पॉईंटच्या दिशेमधून. ते मिळत आहे पुन्हा एकदा 4 धावा. परीक्षण इथे चांगलं बॉलला पाठवले बाउंड लाईनच्या पलीकडे 4 धावींकरता. रिफ्लॅक्शन मध्ये बघता तुम्ही स्क्वेअर कट केले. चेंडूला पॉईंटचा फिल्डर वरती होता आणि या थेट जातो निघून कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून बाउंड लाईनच्या बाहेर. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. या बॉलवरती बघताय तुम्ही पुन्हा एकदा खेळून काढलं जात आहे. डीप मिड विकेट डाऊन ना काऊ कॉर्नरचा फिल्डर येतोय वरती. चेंडू रस्त्यावरती जाऊन इथे अडवला जात असताना पाहायला मिळेल. एक धाव दुसरी धाव इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न सिंगलला किती जाते बरोबर बघता तुम्ही. इथे एक पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस तिरडे संघाची धावसंख्या 12 या अंकावरती.
12 धावा फलकावरती. ओव्हर नंबर 2ची ती सुरुवात केली जाईल. पंच शेवटच्या बॉलला 2 धावा घेतल्यात का? ओके. 13 धावा फलकावरती. 13 धावांनी बघता तुम्ही पहिलं षटक इथे संपलं असताना ओव्हर नंबर इथे 2ची सुरुवात केली जाते. विकास बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू ओव्हरचा. गुडलेथवरती बाउन्स होता. चेंडू सरळ जातो निघून कुमारच्या बॅटपासनं. ते निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 0 जोडला जातोय. बॉलिंग क्रीजवरती ओव्हर नंबर 2ची सुरुवात घेऊन येतोय विकास. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तुम्ही तुषारच्या गोलंदाजीमध्ये टोटल 13 धावा, 2 चौकार आले. त्यानंतर सिंगल डबलने काम बनवलं गेलं. अशा प्रकारे टोटल काउंट ते बघायला मिळते 13 धावींचं. पुढचा चेंडू काहीसा रूम मिळतोय. ओळखलं चेंडूला आणि त्यानंतर इथे कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. त्यामुळे 4 धावा रिप्ला अक्षरमध्ये बघता तुम्ही आलेला दमदार 4 धावींचा फटका. कुमारच्या बॅटमधून इथे मिळतील 4 धावा. 4 अंकांनी होईल वाढ दाफलक्यावरती. टप्पा खाऊन चेंडू जातोय या थेट बॅटरच्या अगदी फ्लोमध्ये. त्यानंतर परफेक्ट ते टायमिंग टेक्निक या दोन्ही गोष्टींसोबत चेंडूला खेळून काढलं होतं. तर अशा प्रकारे तिसरा चेंडू ओव्हरचा पुन्हा एकदा. इथे रिझल्ट तोच, फटकाही तोच, गोलंदाजही तोच आणि फलंदाजही तोच आणि टायमिंगही तोच. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. अजून एकदा कव्हरच्या बाउंड लाईनच्या बाहेर ते गेला निघून. 4 धावींकरता सलग 2 येत आहे चौकार. 4 अंकांनी वाढ. टप्पा खातो चेंडू आउटफील्ड तेज आहे. कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू अगदी भन्नाट वेगाने गेला निघून बाउंड लाईनच्या पल्ल्यात. 4 धावा बदलती धावसंख्या बघायला मिळेल. धावपलकावरती स्क्रीन कार्डवरती धावसंख्या अपडेट होत आहे. टोटल 21 धावसंख्या वाढली जाते. येणारे 3 बॉलचा खेळ अजून बाकी शिल्लक यावरचा. पुढील बॉल निवडूया. आता पुढील बॉलकडे. ओव्हर नंबर ते बघता तुम्ही 2ची सुरुवात झाली असताना मध्यंतरीच्या 2 चेंडूवरती पाहिलं तुम्ही 2 चौकार आले. ओव्हर फुल टॉस. चेंडूला हलक्या हाताने इथे फ्लिक करून खेळून काढले जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु एका धावीसोबत थांबता इथे सिंगल मिळते. स्वीप तर खेळलं चेंडूवरती आणि त्यासोबत बघता तुम्ही इथे सिंगल घेतली जाते. त्या सिंगलसोबत होते वाढ दाफलक्यावरती 1 अंकाने गोलंदाजी क्रीजवरती नारा. पुढील बॉल ओव्हरमधील 22 धावा दाफलक्यावरती. कुमार बॅटिंग क्रीजवरती ते सज्ज होता. त्या दिशेमध्ये संजयच्या बॅटमधून चांगली धावसंख्या पर्यंत पाहिजे तर धावा जरूर वाढलेल्या असताना पाहायला मिळते. गोलंदाजी क्रीजवरती नारा. पुढील बॉल ओव्हरमधील बिग हिटला प्रयत्न केला गेला. बॉल हवेमध्ये उंचावतोय. वायडिश लॉंगॉनचा फिल्डर येतोय खाली. ते झेल टिपला असताना पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं नुकसान. लॉस ऑफ 1 विकेट. ना रहेंगे हम ना रहोगे तुम, रह जाएगी मोहब्बत इस दुनिया में, फिर जिंदगी से कैसी दास्ता और जिंदगी से कैसा फासला. भातुकलीच्या खेळातील राजा आणि करानी. अर्ध्यावरती मोडला डाव. अधुरी कहाणी. लॉस ऑफ 1 विकेट. उंच फ्लाय झाला होता बॉल. खाली फिल्डर येत आहे. झेल टिपला जातो. नवीन बॅटर मैदानाच्या आत नितीन बॅटिंग क्रीजवरती इथे दाखल झाला असताना पाहायला मिळेल. इथपर्यंत पाहिले तर धावसंख्या देखील इथे थांबल्या जातील. कारण पहिल्या विकेट पहिल्या जोडीला इथे ब्रेक केलाय. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानात. अमृत नंबर 2च्या स्थानावरती इथे मैदानात दाखल होतोय. तर ओव्हर नंबर 2 मधील उरलेला इथे एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो. वळात पुढील बॉलकडे. कनेक्शन इथे चांगलं फिल्डर तर होता बघता तुम्ही. इथे अडवण्याचा प्रयत्नही बॉलवरती केला जातो आणि 2 धावा तत्काळ इथे किती झालेल्या 2 धावीसोबत होईल वाढ दाफलकावरती. ओव्हर नंबर बघता तुम्ही इथे 2 संपतय. तिरडे संघाची धावसंख्या 24 अंकावरती धावा जाऊन पोचल्या जात आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे चालू आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा दाफलक्यावरती जोडल्या असताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती लगेच तिसऱ्या ओव्हरला सुरुवात केली जाते.
ओव्हर नंबर 3ची सुरुवात वैयक्तिक स्पेलमधील इथे सेकंड ओव्हरला सुरुवात करतो. गोलंदाजी मार्कवरती पाहता तुम्ही तुषार. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होईल. बॉल पहिल्या ओव्हरमधील फास्ट फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर उभे दाखल केले जात असताना पाहायला मिळतं. आजचा हा तिसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये मॅचेस पाहिल्या तुम्ही. या जबरदस्त मॅचेस झाल्या. खडकाचा पाडा या संघाने अंतिम 10 मध्ये प्रवेश दाखल केला. शेवटच्या मॅचमध्ये बकासूर या संघाला पराभूत करून पहिल्या दिवसामध्ये देखील मॅचेस अगदी जोरदार झाल्या. त्या दिशेमध्ये खोकरतळे संघाने अंतिम 10 मध्ये प्रवेश दाखल केला. तर आजच्या दिवसाची तिसरी शर्यत इथे सुरू झाली. 100 लोकांच्या शर्यतीत जिंकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो. काचेसारखं तुटायचं नसेल तर किती बनायचं आहे याच्यावरती विश्वास हवा. या बॉलवरती सिंगलला घेण्याचा प्रयत्न राहील. एक 10 सोबत होती वाढ धावफलकावरती 25 अंकावरती बदलती धावसंख्या. गोलंदाजी क्रीजवरती ओव्हर नंबर 3ची सुरुवात येणारा या ओव्हरमधील दुसरा बॉल. आता पुढील बॉलकडे गोलंदाजी मार्कवरती राईट अबोर्ड विकेटचा मारा. बॅट बॉलचं कनेक्शन इथे चांगलं केलंय. बॉलला ते खेळून काढले जात आहे. डीप स्क्वेअर लेग मधील फिल्डर येत आहे. खाली चेंडूला फील्ड करताय. उचलताय फेकताय चेंडूला आणि या बॉलवरती दुसरी धावही पूर्ण केली जाते तत्काळ. तर 2 धावा भेटतील. 2 अंकांनी बदलती धावसंख्या. टोटल 27 अंकावरती कॉल केला जातो तिसऱ्या पंचांकडे. कॉल कसला आहे पंच कळवायचा मला. ओव्हरस्टेप झालंय की नाही हे चेक करण्याकरता इथे फिल्डिंग बॅटिंग टीमचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. तिसरे पंच बघताय. काहीच बात निर्णय येईल कमिटीच्या वतीने. रिव्ह्यू एक असेल सक्सेसफुल झाला तर तुमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध असेल याची नोंद ठेवायची. तर इथे DRS आहे बॅटिंग टीमचा ओव्हरस्टेप चेक करण्याकरता. ईव्हीएम पार बघताय. काहीच बात योग्य तो निर्णय दिला जाईल इथे. पेंडिंग डिसिजन. ते कॉल येतो तिसऱ्या पंचांच्या वतीने. रिव्ह्यू सक्सेसफुल. नो बॉल. ओव्हरस्टेप झालंय. नो प्लस 2 अशा 3 धावा येतील. 3 अंकाने होईल वाढ. दोन्ही संघाकडे बघता तुम्ही रिव्ह्यू अजून एक उपलब्ध असताना पाहायला मिळते. इथे रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. ओव्हरस्टेप झाला असताना पाहायला मिळते. गोलंदाजी क्रीजवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील फ्री हिट बॉल आहे. बॅट बॉलचं कनेक्शन ही ते चांगलं लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. एक धाव घेतली जाते. एका धावीसोबत होती वाढ धावफलकावरती 1 अंकाने ते बघायला मिळते. धावसंख्या पुढे सरकली जात असताना धावसंख्या बदलत आहेत. टोटल 29 अंकावरती तिरडे संघाची धावसंख्या. ओव्हर नंबर 3 मधील येणारा यावेळेस तिसरा चेंडू ओव्हरचा. पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी क्रीजवरती राईट अमूर्त विकेटचा मारा करतोय आणि त्यासोबत बघता तुम्ही अपील खूप मोठी पंचांकडे बॅट बॉलचा इथे काहीसा मोठा संपर्क नसताना पाहायला मिळाला. लेग स्टिकच्या डोक्यावरनं चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पाय असावे जमिनीवरती कवे तंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना प्रत्येक चेंडूला ठणकावून सांगावे की या आता 72 नजर रोखून नजरेमध्ये द्यावे. प्रत्येक चेंडूला इथे प्रत्युत्तर. गोलंदाजी मार्कवरती पुढील बॉल ओव्हर मधील इथे काहीसा बाउन्स केला होता. त्यानंतर बॅटचा फ्लो वरती ठेवला. पॉईंटच्या दिशेमधून फिल्डर चेंडूला इथे प्रोटेक्शन देता. एक धावी ते मिळते. एका धावीने होते वाढ. 30 अंकावरती बदलती धावसंख्या. उरलेला अजून 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरमधील. मनातील भाव बोटांवर येत नाही. सर्व काही शब्दात व्यक्त करता येत नाहीत. जिथे शब्द संपतात तिथून खरा पराक्रम सुरू होतो. भीती मागे राहते. धैर्य रणांगणात उभं राहतं. मनगटात ताकद असेल तर अशक्यही शक्य होतं. करून जावे असे काही या दुनियेमधून जाताना गहीवर यावा जगास सारा निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचा वावा क्षणभर कातर. नजर रोखून नजरेमध्ये द्यावे. प्रत्येक चेंडूला प्रत्युत्तर. चुकी करून जमणार नाही मित्रा. चुकीला अजिबात माफी नाही. चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. जल्दी का काम सैतान का होता है. धीरज का काम इंसान का होता है. धीरे धीरे से रे मना. संत कबीरदास कहते धीरे धीरे से रे मना. धीरे से सब कुछ होई. रित आवे चौघडा फल पावे. चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या पल्ल्यात. इथे मिळताय 4 धावा. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील व्हेरी गुड. विकेट किपरच्या हातामध्ये बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठा ओव्हर नंबर 3 इथे फिनिश होईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे पाहायला मिळेल 34 धावसंख्या तिरडे या संघाची.
एका विकेटचं नुकसान बघता तुम्ही टोटल धावसंख्या धावफलकावरती 34 अंकावरती जाऊन पोहोचलं जात असताना पाहायला मिळत आहे. तर लगेच इथे ओव्हर नंबर 4लाही सुरुवात केली जात असताना पाहायला मिळेल. त्या मध्यंतरीच्या 3 ओव्हर पर्यंत जो खेळ आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये टोटल 34 धावेंपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. बघता तुम्ही आजचा शुक्रवारचा दिवस श्री श्री सप्तस्वर्ग निवास श्री श्री सप्तस्वर्गी मातेला वंदन करून आपण या स्पर्धेची सुरुवात केली. तर पुन्हा एकदा गाणं वाचय डीजेला श्री सप्तस्वर्गी मातेला वंदन करणारा चांदणा चांदणा झाली रात. चौतीस धावा फलकावरती बॉलिंग क्रीजवरती बघता तुम्ही त्या विकास दाखल झाला सरा. पहिला चेंडू बॅटबॉलचा संपर्क कव्हर ड्राईव्ह बंबल शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर पोहोचला चेंडूवरती इथे बघता तुम्ही धावा घेतल्या जात आहेत या 2 अंकाने. मोठी वाढ दाफलकावरती संजयच्या बॅटमधून इथपर्यंत पाहिजे तर 13 बॉलमध्ये 25 बनले आहेत. सिनियर खेळाडू संघातर्फे अनुभवी आहे तितकाच अनुभव इथे साबित करतो येत्या 3 ओव्हरमध्ये. आणि बघता तुम्ही अजूनही संघाला एक चांगला फिनिशिंग टच द्यायचा आहे. त्यासाठी इथे धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहील अजून मोठ्या संख्येने. हे चांगलं कनेक्शन फिल्डर आहे. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये बघतो तुम्ही चेंडू जाऊन पोहोचत असताना अलॉंग द कार्पेट सुकलेलं वाळलेलं गवत त्याच्यावरून लाल बातीच्या वरून चेंडू पत खूप वेगाने एक धाव इथे घेतली जाते. एका धावीसोबत होते वाढ फलकावरती बदलती धावसंख्या 37 अंकावरती. 37 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 4 मध्ये लिहिणारा तिसरा चेंडू ओव्हरचा. प्रत्येक बॉल खूप गरजेचा आहे. प्रत्येक धाव खूप गरजेची आहे. क्रिकेट हा खेळ एका धावेने जिंकला जातो एका धावेने पराभूतही होतो. मैदानाच्या आतमध्ये बघता तुम्ही या बॉलला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फटकारलाय. लॉंग लेग मध्ये चेंडू पोचलाय. एक धाव पूर्ण दुसरी धावही पूर्ण फील्ड केलं जात आहे. चेंडूला तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला गेलाय. तर इथे डायरेक्टली हिट सुपर हिट निशाणा इथे साधला आणि थेट निशाणा अगदी योग्य ठिकाणी लागला असताना पाहायला मिळते. फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळेल. रन आउटच्या माध्यमातून संजय या खेळाडूला माघारी परतावं लागेल. परफेक्ट ठिकाणी चेंडू येऊन इथे थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाद होता. अगदी रवींद्र जाडेजा स्टाईल मध्ये ते थ्रो केला गेला आणि चेंडू यष्ट्यांवरती आदळला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी ऐकूया आपण सुमधुर आदिवासी सुपर हिट गाणं राघोजी म्हणतात त्याला. उरलेला अजून 3 चेंडूचा खेळ इथे या ओव्हरमधील बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतोय. बॅटबॉलचं कनेक्शन इथे चांगलं झालं. फिल्डर आहे खाली झेल इथं टिपला जात असताना पाहायला मिळेल. विकेट इथेही पटकावली जाते. आला पाहुणा उपाशी पोटी गेला. विकेट नंबर इथे 3 विकेटचं नुकसान झालं असताना शून्यावरती बाद होत आहे. गोरख बॅक टू द पवेलियन. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा गोरक्षत याचा मुख्य शिष्य इथे बघता बघता तुम्ही गोरख शून्यावरती माघारी पद्धत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती टोटल 39 या अंकावरती 3 विकेटचं नुकसान. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॅटिंग क्रीजवरती अंकुश फलंदाज इथे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गाणं हे रिपीट वाचतं जिला राघोजी म्हणतात त्याला. कमॉन डीजे.
सलग इथे 2 विकेट येत असताना पाहायला मिळत. अशा प्रकारे 2 बॉल बाकी शिल्लक ओव्हरचे. फुल टॉस होता, फ्लिक करून खेळून काढले जात आहे. वाडिश लॉंगॉनमध्ये चेंडू पोहोचला. एकदा पूर्ण, दुसरी धावाही पूर्ण करण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना पाहायला मिळत. या बॉलवरती 2 धावा ते खूप वेगाने केल्या जात आहे. पूर्ण 2 अंकांनी होते वाढ. धाफलकावरती बदलती धावसंख्या इथे बघायला मिळते. टोटल 2 अंकांनी 41 या अंकावरती उरलेला अजून या ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला मिळतोय. ज्या इंग्रजांनी भारत देशावरती सुमारे 150 वर्ष राज्य केलं, त्याच इंग्रजांविरुद्ध पहिला बंड पुकारणारे स्वातंत्र्यवीर सैनिक आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे यांचं गाणं वासरी जिला सुपरहिट गाणं काहीच वेळा तिथे वाचताना पाहायला मिळलं. लेख होता तो काळ्या मातीचा. या बॉलवरती पुन्हा एकदा धावसंख्या घेतली जाते. धावसंख्येसोबत ते बदलती धावा ते बघायला मिळतात. टोटल 4 ओव्हरचा खेळ. 2 अंकांनी बघतो तुम्ही एका अंकाने धावसंख्या टोटल धावफलकावरती 42 अंकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिरडे 3 विकेट तिरडे संघाचे आहेत आणि 42 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. अशा प्रकारे ओव्हर नंबर लगेच इथे 5 ला सुरुवात केली जाते. दिलीप गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. बॉलिंग क्रीजवरती दिलीप दाखल झाला असताना पाहायला मिळेल. जर्सी नंबर 18च्या ट्रॅकवरती पहिला चेंडू ओव्हरचा. बॉलचं कनेक्शन नाही. ते बॉल हवेमध्ये गेला. फिल्डर आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निघून. सूर्याचे सनलाईट इथे डोळ्यावरती येत आहे. चेंडू बाउंड लाईनच्या पलीकडे गेला असताना पाहायला मिळतो 4 धावेंकरता ते मिळत आहे 4 धावा. आजच्या दिवसामध्ये स्टॉलही लागले जातात. इकडे तुम्ही पाहिलं तर फ्रेश केळी तुम्ही खाऊ शकता. बाउंड लाईनच्या बाहेर उपस्थित आहे तर निश्चितच तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये केळीचाही आस्वाद घेऊ शकता. गोलंदाजी क्रीजवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील ते चौकार येतो. दिलीपच्या वतीने पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार इथे पाहायला मिळेल अंकुशच्या बॅटमधून. बॉलिंग मार्क होते येणारा पुढील बॉल ओव्हरमधील सेकंड बॉलकडे वळूयात. ते पाहिलं तर चौकार येतोय. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न चांगला केला होता परंतु त्याच ठिकाणी पाहिलं तर वेस्टफील्ड होते. चेंडू जातो निघून बाउंड लाईनच्या बाहेर 4 धावेंकरता 46 धावा धावफलकावरती. गोलंदाजी क्रीजवरती येणारा पुढील दुसरा चेंडू बरोबर इथे बघायला मिळेल. राईट मोर द विकेटचा मारा पाहिलं, परखलं, वेट केलं आणि इथे खेळून काढले जाते. पॉईंटच्या क्षेत्रामधून कव्हर पॉईंटचा फिल्डर येतोय. पुढे उठताय, पडताय, धडपडताय परंतु चेंडू जातोय निघून भन्नाट वेगाने. ते गेलाय 4 धावेंकरता. मिळताय 4 धावा. सलग 2 चौकार येत आहे. सुरुवात 5व्या ओव्हरची ते चांगली. तिरडी संघाला बेनिफिट होईल 4 धावींचा पुन्हा एकदा. चेंडू जातोय. खूप वेगाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर होता परंतु बघता तुम्ही अडवण्याचा प्रयत्न राहील दूरवरती बॉलला पाठवलाय बाउंड लाईनच्या बाहेर 4 धावींकरता. धावा वाढले जात आहे. 50 अंकावरती धावसंख्या इथे बदलताना बघायला मिळते तिरडे संघाची. बॉलिंग मार्कवरती येणारा तिसरा चेंडू ओव्हरमधील दिलीप घेऊन येतोय. पहिला सामना सुरू आहे. 10 वाजून 42 मिनिटाचा खेळ. इथपर्यंत बघता तुम्ही हा प्रवास कधी उजवीकडे कधी डावीकडे. क्रिकेट हा खेळ अनुभवाचं पुस्तक आहे. अनुभवातून पुढे जाणं, छोट्या क्षणांतही आनंद गाठणं. क्रिकेट असते क्षणोक्षणांची साखळी. क्रिकेट सांगत नाही की सोपी वाट निवड. क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ध्येय ठरवून उतरावं लागतं की जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठीच लढायचं आहे. म्हणून म्हणतो मी या हातांमध्ये बळ पाहिजे. जिंकण्याला अलीकडे पाहिजे. कोणी लाखो बांधो सूर्य दावणीला. फक्त आणि फक्त जिंकण्याची आणि लढण्याची चळवळ पाहिजे या खेळामध्ये. गोलंदाजी मार्कवरती चौथा बॉल ओव्हरमधील वेट केला. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल इथे ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. जीवनदान मिळतंय. देवतारी त्याला कोण मारी. बाल ना हो बाका जिसका रक्षक दयानी दान. मारने वाला है भगवान और बचाने वाला भी है भगवान. नूर हक शम्मे इलाही को बुझा सकता है कौन. जिसका हम ही हो खुदा उसे मिटा सकता है कौन. नाही तलवार की धार से और नाही गोलियों की बौछार से. तिरडे संघाची 52 धावसंख्या धावफलकावरती. इथे बघता तुम्ही नाही तर धावसंख्या एका अंकाने वाढली असताना उरलेला 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरमधील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा बॉल ते 5वा उंच फ्लाय झालाय. चेंडू फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे राहतोय. झेल टिपला जात असताना पाहायला मिळेल. विकेट इथे पटकावली जाते. फलंदाज बाद होत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल होत असताना पाहायला मिळेल. उरलेला या ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. गाणं वासे डीजेला जोरदार आदिवासी.
उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज. गोलंदाजी क्रीजवरती बघता तुम्ही. उरलेला इथे एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना बघायला मिळतोय. वळ्यात पुढील बॉलकडे इथपर्यंत पाहिजे तर 52 धावा फलकावरती आहेत. राईट आमोर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू इथे थेट यष्टांवरती टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या बाहेर. इशारा पंचांचा वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. एक्स्ट्रा धावीसोबत होते वाढ धावफलकावरती बदलती धावसंख्या इथे बघायला मिळाला. टोटल धावसंख्या 53 ऑन दी बोर्ड. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक 5व्या ओव्हरमधील. प्रेक्षक वर्गाची गर्दी हळूहळू वाढली जात असताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये पाहिजे तर आपण या मैदानाच्या आतमध्ये 1000 ते 1500 लोकांची उपस्थिती होती. खूप सारं तुडुंब भरलेलं मैदान होते. इथे बघता तुम्ही तिसऱ्या पंचांकडे कॉल केला. अंपायर स्कोल आहे तिसऱ्या पंचांकडे. वाईड बॉल चेक करण्याकरता तिसरे पंच बघता. काहीच वाद इथे काही क्षणात निर्णय येईल. बॉल वाईड आहे की नाही पूर्णपणे पडताळणी केली जाते. रिपेअर होतोय चेंडू. कॉल येतोय तिसऱ्या पंचांचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर संपेल इथे. ओव्हर नंबर 5 संपलं असताना पाहायला मिळेल. 5व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती. 4 विकेटचं नुकसान. टीम तिरडे या संघाची धावसंख्या. ओव्हर नंबर लगेच 6 ला सुरुवात. आदिवासी सुपर हिट गाणं वाजते डीजेला. गाणं रिपीट वाजेल. ओव्हर नंबर बघता तुम्ही इथे 6 ची सुरुवात केली जात असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू ओव्हरचा राईट आमोर द विकेटचा मारा. पहिलाच बॉल. इथे पंचांचा इशारा त्वरित आलाय. वाईड. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. बॉल हिट असेल इथे. बॉलिंग क्रीजवरती शेवटच्या ओव्हरला प्रेझेंट करतोय पुष्पाराज. गोलंदाजी क्रीजवरती दाखल झाला. अंतिम ओव्हरची ती सुरुवात होत असताना पहिला चेंडू वरचा. पहिला बॉल इथे हवेमध्ये उंच फ्लाय झाला. झेल टिपण्याचा प्रयत्न केला जात असताना पाहायला मिळेल. बॉल फ्री हिट आहे. बॅटर स्लिप राहील तर सिंगल धाव इथे घेतली जाईल. एका धावेने धावसंख्या वाढेल. 55 धावा ते वाढल्या जात आहे धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर येणाऱ्या ओव्हरमधील सेकंड बॉल. समोर बॅटिंग क्रीजवरती युवराज. इथे पॉवर हिटिंग करावं लागेल. अर्थात मैदानाच्या आतमध्ये धुमसान घडावं लागेल. कारण धावसंख्या तुम्हाला फिनिशिंग टच इथे मोठा द्यायचा असेल तर धावसंख्या येणे गरजेचं राहील. आणि तो प्रयत्न इथे केला जातोय. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. फिल्डर येत आहे खाली दूरवरती राहत आहे. सूर्याचा प्रकाश डोळ्यांवरती येतो आणि बघता तुम्ही या बॉलवरती ते चेंडूला 2 धावेने खर्च केला जाईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती परंतु 2 धावीसोबत इथे थांबताय. 2 अंकांनी धावा वाढतील धावफलकावरती. तिरडे संघाची धावसंख्या इथपर्यंत पाहिलं तर 57 या अंकावर. 57 ऑन दी बोर्ड. येणारे अजून 4 बॉल इथे बाकी शिल्लक. या अंतिम ओव्हरची इथे बघायला मिळते. गोलंदाजी क्रीजवरती येणारा या ओव्हरचा तिसरा चेंडू. घेऊन ते पुष्पराज. समोर युवराज. हा ट्रॅक करत होता. कमी गतीचा होता चेंडू. ते जाऊन न पोचतोय. विकेट किपरच्या हातामध्ये 0 जोडला जातो. या बॉलवरती काहीसा मोठा संपर्क नसताना पाहायला मिळेल. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढिलो आम्ही, शून्याचं करतो मंथन आम्ही, चला शोधूया शून्यात सर्व काही. कोणी नव्हतं पाठीशी, सावली होते गाठीशी. अरे शून्य म्हटला मैत्री कर माझ्याशी, कारण शून्यात सुरुवात आहे साऱ्या विश्वाची. जिद्दीने तुमच्या स्वप्नांची विहीर खोदत राहा आणि त्यामध्ये स्वतःला शोधत राहा. चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावेंकरता मिळताय 4 धावा. 4 अंकांनी होती वाढ धावफलकावरती. बदलणारी धावसंख्या ते बघायला मिळेल. टोटली धावा वाढताय धावफलकावरती 61 या अंकावरती. तिरडे संघाची धावसंख्या 65. आणि त्यानंतर बघता तुम्ही धावसंख्या जोडी इथे मांडली जात असताना पाहायला मिळेल. 4 अंकांनी बदलती धावसंख्या 65 ऑन द बोर्ड. 65 चांगला फटका रिफ्लॅक्शनमध्ये बघायला मिळतो. आलेला दमदार 4 धावींचा फटका. धावा वाढल्या जातात. 65 ऑन द बोर्ड. उरलेल्या यावर बदल इथून पाहिलं तर उरलेल्या अजून 2 बॉलचा खेळ. एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो. वळ्यात शेवटच्या बॉलकडे 65 धावसंख्या धावफलकावरती. राईट आमोर द विकेटचा मारा बघायला मिळतो. शेवटचा चेंडू बदल इथे कनेक्शन चांगलं आणि चेंडूला भिरकावून दिलंय बाउंड लाईनच्या पल्ल्यात. मिळू दे साऱ्या गगनाला ललकार. आलाय युवराज आणि दोन्मा चषक या स्पर्धेचा ब्रँडेड षटकार. ओव्हर नंबर 6 पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. टोटल धावफलक इथे पाहायला मिळेल. षटकारानंतर आलेला धावा हे फक्त तुम्ही धावसंख्या 71.
71 अंकावरती धावसंख्या जरूर इथे बघायला मिळेल. 72 धावींचं ठेवलेलं टार्गेट आरसीबी राजबारी या संघासमोर इथे टार्गेट असेल 72 धावींचं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पुढील जे दोन संघ आहेत त्यांनी उपस्थित रिपोर्टिंग करून ठेवायचं. काय बात मध्यंतरीच्या नंतर टॉस केला जाईल. तर कुठे जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम बालाजी लाईव्ह इव्हेंट या चॅनेलवरती. दुर्माळ प्रीमियर लीग 2026 आजचा हा तिसरा दिवस ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज ट्रायबल व्हॉइस. भेटूया आपण लगेच दुसऱ्या इनिंग मध्ये.
72 धावेचं ठेवलेलं टार्गेट आपण दुसऱ्या इनिंगला करतोय सुरुवात. सलामी इवन जोडी ते मैदानात आरसीबी राजबारी संघाच्या वतीने. समोर लॉप करणं, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळणं, ऑन साईडला पुल करणं ही खासियत आहे. उजव्या हाताचा बॅटर तुषार बॅटिंग क्रीजवरती आणि सोबत मला पाहायला मिळेल अनुभवी आणि पॉवर हिटिंग करण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज उमेश. दाखवलं तो नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये स्ट्रायकर गोलंदाज तिरडे संघाच्या वतीने अमृत इथे बॉलिंग क्रीजवरती दाखल झाला असताना पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. बॉल पहिला. पहिल्या चेंडूवर ते बघता तुम्ही तुषार या खेळाडूच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. 6 धावा रिफ्लॅक्शन मध्ये आलेला. बघता या रिफ्लॅक्शन मध्ये दमदार फटका 6 धावींचा. एक पाऊल पुढे दुसरं पाऊल बाकी. त्यानंतर बघता तुम्ही बॅटचा फ्लो अगदी दर्जेदार होता. चेंडू खूप लांब जाऊन पोचतो बाउंडलाईनच्या पलीकडे 6 धावींकरता. गोलंदाजी क्रीजवरती येणारा दुसरा चेंडू बरोबरील अमृत करतोय गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती सुरुवात इथे 6 धावींनी होत असताना पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे सुरुवात इथे चांगली झाली असताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होत येणारा पुढील बॉल ओव्हरमधील दुसरा बॉल. राईट राऊंड द विकेटचा मारा. इथेही लेग ग्लान्स फ्लिक करण्याचा प्रयत्न तर होता परंतु बॅट आणि बॉलचा इथे काहीचा संपर्क नाही मोठ्याने. बॅट बॉलचा संपर्क दूरवरती राहील. गाठ बांधून घ्या काळजाशी असे जी सुटणार नाही. खेळ आहे या मातीचा. या मातीची आवड कधी मनान सुटणार नाही. येणारा तिसरा चेंडूवर बदल तुषार समोर पुन्हा एकदा ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये खेळून काढले. चुडला फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न बघताय तुम्ही. इथे झेल ड्रॉप होते आणि चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे 4 धावेंकरता मिळत आहे 4 धावा. कनेक्शन चांगलं रिफ्लॅक्शन न पाहिलं तर तुम्ही तुषारच्या बॅटमधून आलेला हा ते परफेक्ट फटका 4 धावींचा. फिल्डर तर होता परंतु त्या ठिकाणी काहीशी संधी घेतली जाणार नाही. 4 धावा मिळतील. 10 अंकावरती होईल वाढ. चौथा चेंडू ओव्हर मधील. राऊंड द स्टंप समारा अजून एकदा केला जात असताना पाहायला मिळतोय. इथेही पुल केले चेंडूला आणि थेट बाउंड लाईनच्या बाहेर पाठवलंय. भिडू दे साऱ्या गगनाला ललकार. हा आलाय तुषारचा ब्रँडेड भन्नाट टेरिफिक मॅग्निफिशियंट षटकार. रिफ्लॅक्शन न बघता तुम्ही आलेला दमदार फटका 6 धावींचा. गुड लेंथ वरती टाकला होता चेंडू. पूल केलेला चेंडूला आणि थेट पाठवलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. उंच आसमान निळे आकाश. बघता तुम्ही 6 धावींनी धावा वाढल्या जात आहे. टोटल 16 अंक सोबत बघता तुम्ही धावसंख्या वाढल्या जात असताना बॉलिंग क्रीजवरती येणारा 5वा चेंडू ओव्हर बदली ते पडला जातोय. राऊंड द विकेट बघता तुम्ही यावरचा 5वा चेंडू. इथेही बॅटचा जलद गतीने स्पीड होता. बॅट बॉलचा संपर्क नाही. मोठ्याने चेंडू गेला निघून विकेट किपरच्या हातामध्ये. ते निर्धाव चेंडू जमावतो. उरलेला एक बॉल बाकी शिल्लक. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक सर बघायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. पुढ्यात आपण पुढील या ओव्हरमधील अंतिम बॉलकडे. लास्ट बॉल इथे बघायला मिळेल. पहिल्या 5 चेंडूवरती धावा आल्या आहेत 16. सुरुवात ही आक्रमकतेने बघायला मिळत आरसीबी राजबारी संघाच्या वतीने. अजून एक बॅट बॉलचं कनेक्शन इथे चांगलं होतं. फिल्डर येत आहे खाली. अडवण्याचा प्रयत्न इथे केला जात असताना पाहायला मिळेल. एक धाव केली जाते. पूर्ण दुसरी धावा गेल्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाही. बॉल गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळतील 4 धावा. 4 अंकांनी होईल वाढ धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 इथे संपेल. 20 धावसंख्या धावफलकावरती विदाउट लॉस. आरसीबी राजबारी या संघाची धावसंख्या. ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात केली जाईल. तिरडे संघाला पुनरागमन करायचं असेल तर विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. तर मात्र इथे पुनरागमन होऊ शकता. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा. गाणं वाजतं आदिवासी सुपर हिट.
ते फिल्डर चेंज केलं जात असताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये उपस्थित होते आणि बघता तिथे 2 ओव्हरच्या आतमध्ये ते फिल्डिंग चेंज केली जाते. गोलंदाज मार्कवरती ओव्हर नंबर 2ची सुरुवात इथे केली जाईल. पहिला चेंडू ओव्हरचा गोरख घेऊन येतोय दुसऱ्या ओव्हरला. 20 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तुम्ही. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची ती सुरुवात. हाफ ट्रॅकर उमेश सोडणार नाही. उमेशच्या अगदी तडाख्यात सापडलेला चेंडू जातो निघून बाउंड लाईनच्या पल्ल्याड. हा दुसरा बॉल. सेकंड बॉलकडे वळूया. ओव्हरची सुरुवात इथे पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती वाढल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती पडला जाणार दुसरा चेंडू ओव्हरचाही बघायला मिळतो इथे. तर दुसऱ्या बॉलकडे जाऊयात. एक बॉल महत्वाचा. अचूक कामगिरी तुम्हाला पुढे घेऊन न जाते. एक छोटा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा भी बन जाता है. त्यासाठी तुमची छोटी का होईना भूमिका ते महत्वाच्या आत मैदानाच्या आत महत्वपूर्ण असणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. बॉल उंच फ्लाय होतोय. फिल्डर ते नाही. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू पळतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि त्याकडे असतो बघता तुम्ही ऑन साईडची फिल्डिंग. इकडे एक फिल्डर इकडे आहे. एक मिड विकेटला होता. त्यानंतर इथे 3 धावा घेतल्या जातील. 3 धावा बेता 3 अंकासोबत होते. वाढ धावफलकावरती 27 अंकावरती बदलणारा स्कोर काढी ते बघायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती येणारा यावरचा ते तिसरा चेंडू. खेळ क्रिकेटचा खेळ, तुमच्या आमच्या पसंतीचा खेळ, चेंडू फळीचा खेळ, काहीतरी सिद्ध करण्याचा खेळ, मैदानाच्या आतमध्ये मनामनांचा या दिशेमध्ये गोलंदाजीचा, दुसऱ्या दिशेमध्ये फलंदाजाचा, या दोघांमधील चाललेला संघर्ष डाव क्रिकेटचा. 28 मध्ये अजून 45 जे आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळते. 21 बॉलवरती पाहिलं तुम्ही 3 धावा आल्या. 3 अंकांनी होते. वाढता फलकावरती अशा प्रकारे येणारा पुढील तिसरा चेंडू ओव्हरमधील. फिल्डर तर आहे बॅकवर्ड शॉर्ट लेग मधील बघता तुम्ही. स्क्वेअर लेग मध्ये या अंगाला स्पर्श होऊन चेंडू पळतो. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये इथे सिंगल घेतली जाते. एका धावेने होते. वाढता फलकावरती बदलती धावसंख्या 28 या अंकावरती धावा ते बदलताना बघायला मिळतं. तर येणारे अजून 3 बॉल ओव्हरमधील बाकी शिल्लक. धावा धावफलकावरती 28 अंकावरती बदलताना इथे बघायला मिळतं. या इथे बघता तुम्ही या बॅट आणि बॉलचं कनेक्शन इथेही चांगलं झालं असताना या बॉलवरती धावसंख्या त्या जरूर तुम्हाला पाहायला मिळेल रोखली जाईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. अशा नवस्था पाहता तुम्ही दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 1 आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती 0-30 अंकावरची धावसंख्या जी आहे तिथे पाहायला मिळेल. तर येणारा 5वा चेंडू ओव्हरमधील ट्रॅकर आहे. अडवण्यासाठी चान्स तर आहे. फिल्डर आहेत आणि त्या ठिकाणी बॉडीचा बॅलन्स यशस्वीरित्या झेल टिपला असताना बघायला मिळतोय. क्या बात आहे. अंदाज अडुमान. त्यानंतर बघता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ते झेल टिपला जातोय बाउंड लाईनच्या आतमध्ये. पहिल्या विकेटचं नुकसान. बॉल उंच हवेमध्ये फ्लाय होतोय. फिल्डर खाली येत आहे आणि बघता तुम्ही अद्वितीय झेल इथे टिपला असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाला असताना पहिल्या विकेटचं नुकसान होतंय. नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. भरत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. गाणंही वाचं डीजेला मराठी सुपरहिट गाणं. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. अंपायर्स पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता का? 4 धावा होत्या. ओके. स्कोर कार्ड किती आहे ते अपडेट करायचं आहे. ईश्वर नवीन बॅटर मैदानात दाखल होतो आणि बघता तुम्ही इथेही विकेट पटकवली जाते. ईश्वर आला आणि ईश्वर शून्यावरती आउट झाला. विकेट मिळते. फलंदाज बाद.
बघता तुम्ही झेल टिपला जात असताना आपल्या अंदाजबात एक सूचना आहे. जे मैदानात शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना सूचना आहे की तुम्ही शाळेमध्ये जा. अन्यथा आम्हाला इथे मास्तरला बोलवावं लागेल. मास्तर आला तर तुमची काही खेर नाही. शाळेतील विद्यार्थी, चला शाळेतील विद्यार्थी तुम्ही शाळेमध्ये जा. शाळेचा ते वेळही झालाय. ठीक 11 वाजले आहेत. तुम्हाला सूचना राहील की तुम्ही लगेच मैदान सोडून शाळेमध्ये जायचं आहे. अन्यथा इथे आम्ही सरांना बोलवू. सरांचा कॉन्टॅक्टही आमच्याकडे आहे. चला पळत जायचं आहे. अठ्ठावीस 2 ओव्हर 28 धावा फलकावरती जिंकण्यासाठी इक्वेशन इथे तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 44 पाहिजे आहेत. प्रति ओव्हर इथे बघता तुम्ही धावसंख्या प्रति ओव्हर 11च्या सरासरी पाहिजे आहेत धावा. तर 24 बॉलमध्ये 44 धावींची आवश्यकता. बॅटिंग मार्कवरती विलास नवीन बॅटर नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर इथे 3 ची सुरुवात केली जाईल. बॉल पहिल्या यावर बदल इथे घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अंकुश. बघता तुम्ही या गोलंदाजाला इथे दाखल झाला असताना 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 44 धावींची आवश्यकता आहे. विलास बॅटिंग मार्कवरती नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये दाखल झाला असताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू यावरचा इथे ओव्हर नंबर 3 मधील बघायला मिळेल. जेव्हा बॉल रिलीज करण्याअगोदर जी बॉलची पकड होती ती तुम्हाला पाहायला मिळाली होती मैदानाच्या आतमध्ये. इन स्विंगची होती. बॅट बॉलचा संपर्क होता. क्षणी चेंडूवरती ते एक धाव घेतली जाते. एका धावेसोबत स्ट्राईक रोटेट. 23 बॉलमध्ये 43 धावींची आवश्यकता जिंकण्याकरता हे इक्वेशन इथे तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील वेळातच सेकंड बॉलकडे. शाळेतील विद्यार्थी अजूनही जे ग्राउंडमध्ये आहेत त्यांना विनंती करतो, सूचना करतो की तुम्ही शाळेमध्ये त्वरित निघून जायचं आहे. नाहीतर इथे सरांना बोलवलं जाईल. ते गोलंदाजी मार्कवरती येणारा दुसरा चेंडू ओव्हर बदल इथे बघायला मिळतो. वेळात दुसऱ्या बॉलकडे. दोनमाळ या गावामध्ये आपण पाहिलं तर खूप सारी टेनिस क्रिकेटची आवड आहे. इथे बघता तुम्ही चेंडू यष्ट्यांना जाऊन नादळतोय. विकेट इथे मिळते. फलंदाज बाद होत आहे. विकेट इथे पटकावली जाते. विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळेल फलंदाज बाद होत आहे. जबाबदारी एका दिशेमध्ये वाढेल तुषारवरती. टॉप ऑर्डरचे पहिले 3 फलंदाज इथे बाद झाले असताना यावेळेस यष्टांचा वेध. फलंदाजाला चारो मुंड्या चित्त. ज्या पद्धतीने कुस्तीच्या आखाड्यामध्ये चालतो हा डाव असो की आल्याला मैदानात चारो मुंड्या चित्त करणारा चालतो डाव, अशा प्रकारे चेंडू अगदी सरळ चालता आला आणि त्यानंतर पाहिलं तुम्ही त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. 29 धावा धावफलकावरती 3 विकेटचं नुकसान. अजूनही 43 धावींची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळते. जबाबदारी तर वाढेल तुषारवरती, कारण सुरुवातीचा ते ओपनर बॅटमन आहे आणि त्यानंतर अनुभवी देखील आहे. त्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आंब्याचा पाडा अगेन्स्ट डोंगरशेत. दोन्ही संघाची कॅप्टन्स रिपोर्टिंग करून ठेवायचं आहे आणि यावर नंतर लगेच आपण टॉस करणार. याची नोंद ठेवायची, तर टॉस करण्याकरता थांबायचं आहे. आंब्याचा पाडा वर्सेस डोंगरशेत. एक विकेट यावर मध्ये पटकावली गेली. त्यानंतर बघता तुम्ही जी जबाबदारी आहे ती पुष्पराजवरती देखील तितकीच आहे. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याची संधी. चेंडू गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे पूर्ण 6 धावींकरता 2 नाही 4 नाही पूर्ण 6 धावा मिळतील बॉलवरती. पुष्पराज झुकेगा नाही. मैदानाच्या आतमध्ये येतो आणि बघता तुम्ही इथे पहिल्याच चेंडूवरती पुष्पराजच्या बॅट मधून आलेला जबरदस्त 6 धावींचा फटका. पुष्पराज हरगिज झुकेगा नाही. मैदानात गोलंदाजी तितकी चांगली केली आणि त्यानंतर इथे बॅटिंग मार्कवरती हे ते चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या इथे वाढली जाते. टोटल ते पाहायला मिळेल 35 अंकावरती धावा वाढताना. लिडिंग एज इथे OUT विकेटचं नुकसान. पुष्पराज होतोय बाद. दुसऱ्या चेंडूवरती बघता तुम्ही पहिल्या चेंडूवरती तर षटकार मारला, परंतु पुष्पराजलाही इथे झुकावं लागेल. विकेट पटकावली जाते. सन्माननीय राघुहरी बोंबले यांचं शुभ आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मंचावरती आपला इथे सत्कार होतोय. हा सत्कार आपण स्वीकार करा. राघुजी बोंबले साहेब यांचे शुभ आगमन होत असताना बघता तुम्ही इथे सन्मान केला जातोय.
भास्करजी जाधव यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित करायचं. आपले शुभ हस्ते. प्रभाते मणी राम चिंतित जावा, वैखरी पुढे राम पहावा, अतिथी देव भव ही भारताची धरा, करतोय आम्ही तुमचं स्वागत, पाहतोय आम्ही परंपरा. आपण टॉस करतोय. टॉस का बॉस मंचावरती बघता तुम्ही त्या सन्मान केलं जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. खूप सारं स्वागत. आपण आला त्या मैदानात आपलं पाऊल पडतंय. मानाची शॉल, महाराष्ट्राचे महावस्त्र. ही दोस्ती तुटायची नाही. दोस्ती यारी मैत्री संबंध प्रेम हे बघता तुम्ही. खूप सारं स्वागत. 35 धावा फलकावरती. 5व्या बॉलकडे वळूयात. कव्हरचा फिल्डर पुढे येतोय. शॉर्ट कव्हरला चेंडू जाऊन थांबतो. एक धाव इथे घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही तर सिंगलवरती इथे थांबले जात असताना बघायला मिळतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे केला जात असताना पाहायला मिळेल. इथे निशाणा तर लावत आहे परंतु बघता तुम्ही इथे बॅटर थांबले जात असताना या बॉलवरती एक धाव पाहायला मिळेल. एका धाबीने होईल वाट. दापलकेवर तर उरलेला इथे एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. पुण्यात अंतिम बॉलकडे 40 इथे 36 धावींचं जे लक्ष बनलेलं आहे. अजूनही बघतो तुम्ही दापलकावरती धावा बनवण्याचा जरूर प्रयत्न राहील. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. एक्स्ट्रा धाव मिळते. 37 धावा दाफलकावरती. 72चं टार्गेट आहे. ते तिसऱ्या ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलाय. बॉलिंग मार्क देणारा पुढील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक आहे. तर वळत आपण शेवटच्या बॉलकडे पर्यंतचा जो प्रवास पाहिला तुम्ही. विकेटही पटकावला गेला. त्यानंतर मैदानाच्या हातमध्ये जेव्हा जेव्हा एक धाव घ्यायची तेव्हा तेव्हा एक धाव, जेव्हा जेव्हा 2 धावा घ्यायच्या तेव्हा तेव्हा मात्र 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झालाय. टप्पा खाऊन चेंडू जातोय निघून. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय चेंडू. इथे 4 धावींकरता. ते जर तुषारची विकेट पटकावली असती तर कदाचित अजूनही प्रेशर बनवण्याकरता इथे संधी मिळाली असती. परंतु तुषार जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मॅचचं गणित सांगू शकत नाही किंवा संपेल. ते चौकार आलाय. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जिंकण्यासाठी पाहिजे उरलेल्या 18 चेंडूमध्ये 31 धावींची आवश्यकता. 3 ओव्हरचा खेळ संपला. इथे 18 चेंडूमध्ये 31 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आंब्याचा पाडा आणि डोंगर शेत टॉस करतो आपण या प्रमुख मंचावरती. 18 बॉलमध्ये 31 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. उरलेले आव्हान इथे बघायला मिळलं. ओव्हर नंबर लगेच इथे मला पाहायला मिळेल. 4ची सुरुवात केली जाईल. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत. देऊया डीजेला संधी. अठरा चेंडूमध्ये 31 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. गाणंही काही सुपर वास्य डीजेला भगवा रंग.
भगवा रंग वारकरी संप्रदायाचं प्रतीक भगवा रंग शिवछत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज यांचं निशाण भगवा रंग आणि हाच भगवा रंग आपल्याला अभिमानाचं नेहमीच प्रतीक देतोय. ओव्हर नंबर इथे लगेच 4ला सुरुवात इथे केली जाते. 41 धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेटचं नुकसान अशा प्रकारे बघतो तुम्ही. 18 चेंडूमध्ये अजून राजबारी आरसीबी या संघाला पाहिजेत 31 धावा जिंकण्याकरता. बॉली बारकवरती दाखल गोरख दाखल झाला असताना पाहायला मिळतोय. तर 18 चेंडूमध्ये 31 धावांचा प्रवास करूया मोरो मैदानाच्या आतमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉसचा आहे बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. फिल्डर येता खाली झेल टिपला जात असताना पाहायला मिळेल. इथे विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद विकेट मिळते. युवराजच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतो. झेल टिपला असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असताना ते अजूनही जर विकेटच्या शोधामध्ये राहिला तिरडे संघ तर निश्चितच मैदानाच्या आधी तुम्हाला बेनिफिट मिळेल आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत लढता देखील. त्यासाठी धावा कशा डिपेंड करायच्या आहेत याच्यावरती प्लॅनिंगने आणि चांगल्या गोलंदाजीनेच तुम्हाला उतरावं लागेल. बॅटर मैदानात दाखल दिलीप उरलेला अजून 17 बॉलमध्ये 31 धावा जिंकण्यासाठी 41 धावांवरती वाढ. गाणंही वाजतं डीजेला बराटी सुपरहिट गाणं नाथ भगव्या कपनीवाला कमॉन डीजे गाणं होऊन जाऊ द्या. ओव्हर नंबर 4 मधील दुसरा बॉल गोरख गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती विकेट पटकावतोय. समोर नवीन बॅटर दिलीप दाखल झाला असताना पाहायला मिळेल ओव्हरचा दुसरा चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाही. जास्तीत जास्त इथे तुषारला स्ट्राईकवरती ठेवलं तर धावा देखील तितक्याच लवकरात लवकर चेस करण्याचा प्रयत्न राहील. कारण बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेल्या मोठ्या फटक्याने सुरुवात केली होती तुषारने आणि सेट बॅट्समन आहे तर इथे समोरच्या फाटरने डोक्यामध्ये हे कॅल्क्युलेशन ठेवून मैदानात की जास्तीत जास्त तुषारला कसं स्ट्राईकवरती आणता येईल याच्यावरती प्रयत्न केला तर निश्चितच धावा देखील इथे जोडण्याचा प्रयत्न राहील मोठ्या संख्येने. ते बघता तुम्ही फिल्डिंग टीमचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायर प्लीज चेक द वाईड बॉल. या तिसऱ्या पंच आपलं हार्दिक स्वागत. या वाईड बॉल रेफर केला जातो तिरडे संघाच्या वतीने. बघता तुम्ही DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम ते चेक केला जाईल हा चेंडू आणि काहीच वाद इथे निर्णय येईल तिसऱ्या पंचांच्या वतीने पेंडिंग डिसिजन. आणि तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये होतोय. बघता तुम्ही निर्धाव चेंडू जमा झाला असताना ते फेअर डिलिव्हरी अजूनही एक DRS असेल किंवा तिरडे संघाकडे कारण रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. धावा फलकावरती 41 आहेत. बॉलिंग क्रीजवरती येणारा पुढील बॉल ओव्हरचा अजूनही 31 धाव्यांची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळते. प्लॉटमध्ये चेंडू आहे उंच हवेमध्ये पाठवला. फिल्डर येता खाली झेल टिपण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला चुकी करून जमणार नाही. जर तरला अजिबात जागा नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. बघते तुम्ही चेंडू जातोय निघून लॉंग ऑनच्या दिशेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु ते हलकेसे मिस्टेक चेंडू जातो निघून 4 धावांकरता. 4 अंक होते वाढ दाफलकावरती. अशा प्रकारे पाहिजे तर समीकरण बदलेल. अजूनही 27 धावा ज्या पाहिजे आहेत जिंकण्यासाठी त्या हव्या आहेत. तिथे गोलंदाजी मार्कवरती पडला ना पुढचा चेंडू वर बदल बॅट बॉलचा संपर्क नाही मोठा. निर्धाव बॉल जमा झाला असताना पाहायला मिळेल. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक धावसंख्या टोटल 45 अंकावरती. 13 बॉलमध्ये 27 धावा. एक बॉल अजूनही खूप महत्वाचा राहील. इथे एका चेंडूवरती मोठा षट केला तर समीकरण होईल कमी आणि त्यानंतर एक चेंडू चांगला टाकला तर तिरडे संघाला अजूनही आत्मविश्वास वाढेल मैदानात. कारण 13 चेंडूमध्ये 27 धावा जिंकण्यासाठी लास्ट बॉल ओव्हर मधील मोर द विकेट गोलंदाजी मार्कवरती बघता तुम्ही घेऊन येत्या गोरख. पुढील बॉल दिलीप समोर मोठ्या फटक्याला बॉल हवेमध्ये उंचावतो. फिल्डर येत खाली झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल होते ड्रॉप एक धाव केली जाते. पुढे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती. ते पहिली धाव देखील कंप्लीट केली जाणार नाही तर ओव्हर नंबर बॉलवरती धाव घेतली गेली नाही तर बघता तुम्ही ओव्हर नंबर इथे 4 संपतोय. 12 चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. बारा चेंडू आणि 27 धावा जिंकण्यासाठी 5वं षटक खूप निर्णायक राहील आणि खूप महत्वपूर्ण देखील राहील दोन्ही संघाला. एकतर धावा येतील एकतर विकेट एकतर मैदानाच्या आधी समीकरण बदलेल. अशा प्रकारे हा खेळ दोन्ही दिशेमध्ये अजून सुरू आहे. उरलेल्या 12 चेंडूमध्ये 27 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. ऐकूया सुमधुर संगीत देवयाडीजीला संधी.
12 चेंडूमध्ये 27 धावा जिंकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर इथे 5 ची सुरुवात केली जाते. नितीन गोलंदाजी मार्कवरती दाखल. बॉल पहिला या ओव्हरचा. पहिलाच बॉल ऑन साईडला बघता तुम्ही इकडे मिड विकेट डाऊनच्या क्षेत्रामध्ये डीपला चेंडू जाऊन इथे एका हाताने चेंडूला फील्ड केलाय. फिल्डिंग चांगली. कोण म्हणतं की बॅटिंगमध्ये आणि गोलंदाजीमध्येच मॅचेस जिंकल्या जातात, फिल्डिंगमध्येही मॅचेस जिंकल्या जातात, तर इथे फिल्डिंगही तितकेच इथे महत्त्वाचे राहील. आणि इथे बघता तुम्ही फिल्डिंग एफर्ट्स तिरडे संघाच्या वतीने चांगली फिल्डिंग. 11 चेंडूमध्ये 25 धावा. मागील बॉलवरती पाहिलं तुम्ही चौकार अडवला, 2 धावा सेव्ह केल्या. अशा प्रकारे गोलंदाजी मार्क होते ना. दुसरा चेंडूवरचा बॅटबॉलचा संपर्क नाही मोठाने. इथे बॅटिंग टीमचा बॅट्समनचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे गोलंदाजी चेक करण्यासाठी. चला तिसरे पंच या. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. इथे बघता तुम्ही या तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय. बॅटर्स कॉल आहे. गोलंदाजी चेक करण्याकरता कॉल केला गेला असताना कॉल येतो तिसऱ्या पंचांचा. गोलंदाज कंटिन्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू डिसमिस. आरसीबी राजबारी संघाचा रिव्ह्यू इथे गमावला जाईल. बघता तुम्ही या बॉलसोबत फेअर कॉल येतोय पंचांच्या वतीने. 10 चेंडूमध्ये पाहिजे तर 25 धावा जिंकण्याकरता ते गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील 10 चेंडू 25 धावा. येत्या 4 चेंडूवरती महत्वपूर्ण बॅटिंग राहील. रिव्ह्यू डिसमिस. पंचांना शंका वाटली तर तिसऱ्या पंचांकडे जाऊ शकतात, कारण पंचांकडे राखीव निर्णय असतो. त्या प्रकारे बघतो तुम्ही बॅट आणि बॉलचं कनेक्शन इथे चांगलं झालं असताना फिल्डर येत आहे खाली अडवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटच्या एरियामध्ये चेंडूवरती एक धावा पूर्ण होते. दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना पाहायला मिळतो. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाणार नाही. रनआउट होतोय फलंदाज. अशा प्रकारे एक धाव इथे घेतली जाईल. तर 9 चेंडूमध्ये अजून 24 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. विकेट मिळते. फलंदाज बाद. नॉन स्ट्राईकचा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळेल. सोबत बघतो तुम्ही 9 चेंडूमध्ये 24 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. नवीन बॅटर मैदानात गाणं वाजतं डीजेला. नऊ चेंडूमध्ये 24 धावा जिंकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती उरलेले यावर मधील इथे 3 बॉल बाकी शिल्लक असताना बघायला मिळतात. बॉल इथे 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेमधून बाउंड लाईन इथे क्लिअर केली जाते. 4 धावीसाठी जातोय चेंडू. ते मिळत आहे 4 धावा. तर इक्वेशनही ते बदलेलं. आलेला चौकार इथे बघायला मिळतोय. फिल्डर रवता दूरवरती बॉल गेला निघून. भन्नाट विगाडी इथे चेंडूला पाठवलंय. तुषारच्या बॅटमधून चौकार. गोलंदाजी मार्क देणारा पुढील बॉल ओव्हर मधील 52 धावा फलकावरती वाढलेल्या अजून जिंकण्याकरता पाहिजेत 20 धावा. 8 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. या ओव्हरचे 2 चेंडू महत्वपूर्ण. 8 बॉल मध्ये पाहिजेत 20 धावा जिंकण्याकरता. फिल्डिंग पूर्णपणे ऑन साइडला. एक फिल्डर मात्र लॉंग ऑफ मध्ये आहे. अशा प्रकारे 4-5चं कॉम्बिनेशन आहे. 3 आणि 5चं कॉम्बिनेशन देखील मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळेल. या फिल्डिंग इथे चांगली सेटअप केली जाते. कॉम्बिनेशन असेल याचीही नोंद ठेवायची आहे. मनकट विकेट नसेल याचीही नोंद ठेवायची आहे. गोलंदाजी मार्कवरती बघता तुम्ही इथे 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असताना इथे बघायला मिळते. उठा फटक्याला प्रयत्न केला. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. फिल्डर येता खाली झेल टिपण्याचा प्रयत्न. कॅच आहे तर मॅच आहे. टेकन द कॅच, वॉन द मॅच. इथे बघता तुम्ही झेल ड्रॉप. तुषारची जर झेल टिपली असते तर इथे कदाचित अजूनही प्रेशर वाढवण्यासाठी मैदानात जागा बनली असती. तिरडे संघाला झेल होती ड्रॉप. 54 धावा फलकावर वाढता. 7 चेंडूमध्ये 18 धावा जिंकण्यासाठी. 7 चेंडूमध्ये 18 धावा. कव्हरला पूर्णपणे फिल्डर इकडे ऑन साइडला गेले जात आहे. कव्हरचा गॅप पूर्ण मोकळा. इकडे लॉंग ऑफ मध्ये एक मात्र फिल्डर ठेवला. अशा प्रकारे बघतो तुम्ही ऑन साइडची फिल्डिंग. डीप मिड विकेट डाऊन, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर असे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. बॉल क्रीज वरती उडलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. वयात पुढील एक बॉलकडे 7 चेंडूमध्ये 18 धावा. विकेटला प्रयत्न अजूनही केला जातो. फिल्डर खाली. झेल ड्रॉप होते. याही वेळेला बघायला मिळेल. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे 4 धावा मिळत आहे. 6 बॉल आणि 14 धावा जिंकण्यासाठी
आरसीबी राजबारी सिंगल अजून इथे 14 धावींचं जे आव्हान आहे ते इथे बघायला मिळलं. 6 चेंडूमध्ये जिंकेल कोण याच्यावरती नजर राहील. लास्ट ओव्हरची केली जाते सुरुवात. सहा चेंडूमध्ये पाहिजेत जिंकण्यासाठी 14 धावा. लास्ट ओव्हरची सुरुवात. निर्णायक क्षण मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल महत्वाचा. प्रत्येक धाव इथे जिंकण्याच्या दिशेमध्ये घेऊन जाते. लास्ट ओव्हरची ती सुरुवात केली जाते. पहिला चेंडू ओव्हर मध्ये इथे पडतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहे. शेवटच्या ओव्हरला युवराज ती घेऊन येत असताना पाहायला मिळेल तर अंतिम ओव्हरची ती सुरुवात होते. पहिला चेंडू ओव्हर मधील बॉल पहिला ओव्हरचा इथे पडला जातो. तर 6 बॉलमध्ये 14 धावांची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. 58 इथपर्यंत धावा बनलेल्या आहेत. 6 विकेटचंही नुकसान सोबत बघताय तुम्ही. पहिला चेंडू ओव्हर मध्ये इथे पडतोय. बॉल हवेमध्ये फ्लाय होतो. फिल्डर येता खाली झेल इथे टिपला जातोय. विकेट इथे पटकावली जाते. फलंदाज होता बाद. विकेट तिथे मिळते. 7 विकेटचं नुकसान. उरलेल्या 5 चेंडूमध्ये 14 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. निर्णायक क्षण आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणता खेळाडू कुठे पाठवायचा आणि कोणत्या खेळाडूला राखून ठेवायचं याचीही मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या वेळेला गंती होते तेव्हा तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच चांगल्या दिशेमध्ये जात असते. बघा तुम्ही झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. उरलेल्या अजून 5 चेंडूमध्ये 14 धावींची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानात दाखल. महेंद्र फलंदाज इथे मैदानात दाखल होत आहे. 7 विकेटचं नुकसान. अजून 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 14 धावा. प्रबोध बॅटिंग मार्कवरती दाखल होतोय. आता पुढील दुसऱ्या चेंडूकडे. पाच बॉलमध्ये 14. सेकंड बॉल ओव्हर मधील कनेक्शन इथे चांगला आहे. स्क्वेअर कट केले. चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू जातो निघून भन्नाट गतीने. इथे मिळत आहे 4 धावा. समीकरण इथे बदलेले. 4 चेंडूमध्ये पाहिजेत 10 धावा जिंकण्यासाठी. उरलेल्या 4 बॉलमध्ये 10 धावींची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क होती. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा खर्च होतील. 1 विकेट पटकावली जाईल. सोबत बघता तुम्ही येणारा तिसरा चेंडू ओव्हरचा. धाव जरूर घेतली जाते. एक धाव मिळते. एका धावेने होते वाढ. फलकावरती जर बघता तुम्ही 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. ते सिंगल घेते जाईल. सिंगल सोबत होते वाढ. फलकावरती अजूनही बघता तुम्ही दोन्ही दिशेमध्ये मॅच असताना मॅच एका धावेने जिंकली जाते. मॅच एका धावेने पराभूत होते. त्यासाठी मैदानाच्या आत बघता तुम्ही जिंकण्याचा तो क्षण जवळ येतो. जिंकण्याची ती घटिका जवळ येते. मैदानाच्या आत बघता तुम्ही हवा वादळ ते सुटलं जात आहे. ऑन साईडच्या दिशेमध्ये बेनिफिट मिळेल. मोठ्या फटक्यांना खेळण्याकरता फलंदाजाला तर उरलेला अजून 3 चेंडूमध्ये 9 धावींची आवश्यकता. आरसीबी राजबारी संघाला हवे आहेत अजून 9 धावा. चौथा चेंडूवरचा युवराज घेऊन येतो गोलंदाजी मार्कमध्ये. बघता तुम्ही पुढील बॉल ओव्हर मधील शार समोर 72चं टोटल टार्गेट इथे अजून पाहिलं तर 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे आहेत 9 धावा. उरलेल्या अजून इथे मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. एक एक बॉल एक एक क्षण मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण ठरतो. क्षणाक्षणात संधी आहे. संधीची तुका वाट पाहे. रूप रंगाची संधीला गरज न लागे. जात धर्म संधी ना पाहे. पहचान ले बंदे हर संधी को. फिर जिंदगी मिलती हर कहा किसी को. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 9 धावेंची आवश्यकता. प्रत्येक बॉल महत्वाचा दोन्ही संघाला. बॉलिंग क्रीजवरती येणारा पुढील 5वा चेंडू वर मधील वळात पुढील 5व्या बॉलकडे. इथे पाहिलं तर 9 धावेंची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळेल. राईट आर्मवर विकेटचा मारा बॉल पुढचा.
विकेटला प्रयत्न, फिल्डर येता खाली, एक धाव केली जाते, पूर्ण अडवण्याचा प्रयत्न राहतोय दूरवरती, चेंडू गेलाय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. एक चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी इथे आलेला चौकार इथे बघायला मिळतो रिफ्लॅक्शन मध्ये. समोर पुढ्यात टाकलेला चेंडू, बॅटफूट बनवलं, चेंडू जातो निघून वायडी शिलॉंगॉनच्या डोक्यावरनं आलेला चौकार. एक बॉल आणि 5 धावा जिंकण्यासाठी ते चौकार आल्यास मॅच इक्वली होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये बघता तुम्ही शेवटचा चेंडू, ते शिल्लक बाकी 5 धावींची आवश्यकता. जीतने वालों को सलाम, हारने वालों को नया पैगाम. बॉल मार्क होती बघता तुम्ही, उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. फिल्डिंग अगदी डिपला, ताप्त वातावरण, उकळत्या टप्प्यावरती हा सामना. एका चेंडूमध्ये पाहिजेत 5 धावा. षटकार आल्यास मॅच संपेल, चौकार आल्यास मॅच इक्वल, आणि एक चेंडू चांगला टाकल्यास मॅच इथे विजयी झेंडा, विजयी ध्वज इथे फडकला जाईल. गोलंदाजी बारकोती, उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. जिद्द, चिकाटी, धाडस, कला, कौशल्य, सारथ्य, चिकाटी, कसब, प्रत्येक गोष्टी महत्वाच्या. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. बॅटबॉलचं कनेक्शन इथे चांगलं होतंय. फिल्डर येत आहे खाली, अडवण्याचा प्रयत्न होतोय, चेंडूला अडवलं गेलं असताना पाहायला मिळेल. 2 धावा केल्या जात आहे, पुन्हा 3री धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे केला जात असताना पाहायला मिळेल. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न, वडाची साल लाव पिंपळाला आणि पिंपळाची साल लाव वडाला. 4थी धाव पूर्ण केली जाते का ते बघता तुम्ही या बॉलवरती. तिसऱ्या पंचांकडे रेफर इथे करण्यासाठी कॉल केलाय. या तिसरे पंच महत्वपूर्ण निर्णय राहील इथे बघता तुम्ही, दोन्ही संघाकरता निर्णायक क्षण राहील इथे. जर धाव कंप्लीट केली असेल तर मॅच इक्वल असेल, आणि धाव कंप्लीट नसेल तर एका धावेने तिरडे संघ विजय होईल. काहीच वेळात निर्णय येतो तिसऱ्या पंचांच्या वतीने इथे बघता तुम्ही. पंच फ्रेम मध्ये बॅटरचं चित्र आलंच नाही, त्यामुळे ऑन फील्ड डिसिजन द्यायचा आहे. निर्णय पंचांचा असेल मधला, कारण इथे फ्रेम मध्ये बॅटर दिसतच नाही. तर शेवटच्या बॉलवरती 4 धावा मिळतील, मॅच इक्वल होईल. फिल्डिंग सजवायची लगेच. बॅटर फ्रेम मध्ये आलाच नाही, ते फक्त तुम्ही ऑन फील्ड डिसिजन स्वीकारावं लागेल.
त्याला फिल्डिंग सजवायची आहे. सुपर ओव्हर राहील. कमिटीचा कॉल येतोय. जे बॅटिंग करतील त्याला गोलंदाजी नसेल, जे गोलंदाजी करेल त्याला बॅटिंग नसेल, याचीही नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या पंचांचा कमिटीचा कॉल येतोय की जे बॅटिंग करतील त्याला गोलंदाजी नसेल, जे गोलंदाजी करतील त्याला बॅटिंग नसेल. सुपर ओव्हरचा हा रूल. दोन विकेट असतील याच्यावरती बॅटिंग केली जाईल. त्यासोबत 6 चेंडू असतील त्याच्यावरती धावा. प्रथमतः पहिला संघ काढेल, दुसरा संघ विजय होण्यासाठी धावसंख्या चेस करेल. त्या सुपर ओव्हर सामना इथे सुरू होत असताना पाहायला मिळतो की पट्टीवरती पहिला चेंडू ओव्हरमध्ये बघता तुम्ही गोरख सुपर ओव्हरला प्रेझेंट करतोय. पहिला चेंडू ओव्हरचा समोर तुषार बॅटिंग मार्क होते स्ट्राईक एंडला. तर सामना स्टार्ट. या सुपर ओव्हरमध्ये तुम्ही ही लढाई इथे सुरू झाली असताना पाहायला या सुपर ओव्हरमध्ये तुम्ही ही लढाई इथे सुरू झाली असताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल इथे पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. एक धाव केली जाते पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना पाहायला मिळतो. या बॉल सोबत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होणार नाही. या बॉलवरती विकेट पटकावली जात असताना पाहायला मिळेल. नो प्लस रन आउट. बघता तुम्ही या धावसंख्या जरूर इथे वाढील 2 अंकांनी. नो प्लस 1 आणि त्यानंतर बघता तुम्ही इथे रनआउट होत असताना फलंदाज बाद होतोय. शेवटची विकेट असेल. नवीन बॅटर मैदानात दाखल होते. भरत बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला पाहायला मिळतो. तर इथे पहिला चेंडूवरती विकेट मिळते. रनआउट मिळते. रनआउटच्या माध्यमातून बॉल फ्री टाइम मिळतोय. नो प्लस 1 आणि त्यासोबत रनआउट. इथे संधी घेतली. त्या संधीवरती फलंदाज बाद. भरत मैदानात दाखल. 6 चेंडू इथून हाताळले. त्या संधीवरती फलंदाज बाद. भरत मैदानात दाखल. 6 चेंडू इथून हाताळले जातील. गोरखच्या वतीने गोलंदाजी इथे केली जात असताना पाहायला मिळते. सुपर ओव्हरचा हा सामना. पुढील मॅच आंब्याचा पाडा अगेन्स्ट डोंगरशेत. या दोन संघामध्ये दुसरी फाईट तिथे काहीच वाज सुरू होईल. आंब्याचा पाडा संघ तुम्ही उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करून ठेवा. टॉसही केला जातोय. त्या प्रकारे बघता तुम्ही गोलंदाजी मार्कवरती येणारा पहिला चेंडू इथे गोरख घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. उरलेल्या 6 चेंडूचा खेळ. दोन बिमार झाले आहेत तर गोलंदाजी ते चेंजही करावं लागेल अशा प्रकारे बिमार झाले आहेत तर गोलंदाजी ते चेंजही करावं लागेल अशा प्रकारे बघता तुम्ही गोलंदाजी बारकोती येणारा पहिला चेंडू इथे. तुम्ही गोलंदाजी बारकोती येणारा पहिला चेंडू इथे फ्री हिट असेल. 3 धावा फलकावरती आहेत. तो बरोबर ते एक सुपर ओव्हरची खेळी ते पाहायला मिळेल गोलंदाजी क्रीजवरती.
अमृत इथे सुपर ओव्हरला सुरुवात करत असताना पाहायला मिळालं. पहिला चेंडू यावरचा फ्री हिट इथे असताना पाहायला मिळते. तर 3 धावसंख्या धावफलकावरती आहे. एका विकेटचं नुकसानही पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ते बॉलिंग क्रीजवरती सुपर ओव्हरमधील अजून 6 बॉल बाकी आहेत. बॉलिंग मार्कवरती पडलं जाणार पहिला बॉल ओव्हरमधील इथे बघायला मिळतोय. गोलंदाज घेतोय या तुम्ही सुपर ओव्हरची जी सुरुवात आहे हा पहिल्या 3 धावा आल्यात. पहिला चेंडू इथे फ्रीट आहे. बॅटबॉलचा संपर्क होतोय. एक धाव बघितली जात असताना पाहायला मिळते. एका धावीसोबत वाढ धाव बघितली जाईल. एक अंकाने स्ट्राईक रोटेट. तर उरलेला अजून 5 बॉलचा खेळ इथून बघायला मिळेल. बॉलवरती सिंगल बेते सिंग सोबत होती. वाढ धाव फलकावरती गोलंदाजी मार्क होते ना. दुसरा चेंडू वरचा गोलंदाजी मार्क होती ना. पुढील दुसरा चेंडू वर बदल इथे बघायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली गेली आहे. 4 धावा धाव फलकावरती आहेत. समोर उमेश बॅटिंग मार्कवरती सुपर ओव्हरमधील दुसरा चेंडू खेळून काढतोय. वेळात सेकंड बॉलकडे पंच थोडं स्पिनअप करा. पहिल्या मासला खूप उशीर झाला इथे बघायला मिळेल. पुढील सामना काहीच वाद इथे सुरू होईल. तर येणारा या ओव्हरचा इथे दुसरा चेंडू बॅटिंग मार्क होते उमेश. जबाबदारी तर आहे त्या 5 चेंडूवरती धावा बनवण्याची. त्याच्यामध्ये इथे जरूर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आपली खूप मोठं पंचांकडे पंचांचा इशारा वाईडचा येतोय. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत धाव ते मिळेल. वाईडच्या स्वरूपात बघता तुम्ही धावसंख्या 1 अंकाने वाढली जात असताना हे एक चेंडू झालाय. 5 धावा खर्च केल्या आहेत. तिथे संघाच्या वतीने ते सुपर ओव्हर मधील अजून गोलंदाज कंटिन्यू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू डिसमिस. एक एक्स्ट्रा धाव आपण पाहिलं. त्यासोबत धावा वाढल्या जातात. एका धावीसोबत धावसंख्या जरूर इथे पाहिली तर टोटल 5 धावसंख्या धाव फलकावरती बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती उरलेले अजून 5 चेंडू ते बाकी शिल्लक आहे त्या सुपर ओव्हरमध्ये. दुसरा चेंडू वरचा पिल्ल्या पंचांकडे खूप मोठी आणि बघता तुम्ही इथे वाईडचा इशारा येतोय पंचाचा. एक एक्स्ट्रा धाव इथे बळेल वाईडच्या अंतर्गत. ते सर्व चेंडू पाहिले तर वाईडच्या अंतर्गत जोडले गेले आहेत. मात्र एक धाव बॅटमधून काढली होती. अशा प्रकारे बॉलिंग क्रीजवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील इथे कनेक्शन चांगलं झालंय. फिल्डर आहे मागे डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती धावसंख्या जोडल्या गेल्या. त्यानंतर बघता तुम्ही बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला. फिल्डर दूरवरती राहतो. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. सरळ चेंडू आलाय 6 धावीसाठी. 6 धावा येत आहे. 6 अंकांनी होते वाढ धाव फलकावरती. बाउंड लाईनच्या पल्ल्याड आलेला षटकार इथे बघायला मिळतोय. 6 अंकांनी बदलती धावसंख्या 14 धावेंवरती. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना बघायला मिळतो. गोलंदाजी क्रीजवरती पुढील 5वा चेंडू ओव्हरमधील नेक्स्ट बॉल बोलतो विकेटचा 12 बघता तुम्ही. चुडला इथे इनसाइड आउट एरियामध्ये खेळून काढले जाते. चेंडू पडतोय खूप वेगाने. डीप कव्हरच्या एरियामधून चेंडू इथे अडवण्याचा प्रयत्न राहतो. दूरवरती बॉल गेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. इथे मिळत आहे 4 धावा. 4 अंकांनी होते वाढ. अंकावरती बदलती टोटल धावसंख्या इथे पाहायला मिळेल. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक 18 धावा धाव फलकावरती टोटल इथे नोंदवले जातात 4 धावेंनी. तर अशा प्रकारे उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना बघायला मिळतोय. विकेट इथे बेतले आणि बघता तुम्ही टोटल 18 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ठेवलेलं लक्ष तिरडे या संघासमोर असेल. 19 धावेंचं टार्गेट येत्या 6 चेंडूवरती.
चला पुढील मॅचचा टॉस करूयात. टॉस इथे केला जातोय आंब्याचा पाडा आणि डोंगर शेत या दोन संघामध्ये. चला फिल्डिंग टीमने मध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बाकी खेळाडू जायचा आहे, बॅटर येतील नंतरून. ते आपल्याला पाहायला मिळेल 19 धावेंचे ठेवलेलं लक्ष. सेकंड इनिंगला सुरुवात. चला फिल्डिंग टीम मैदानाचा तुम्ही फिल्डिंग सजून घ्यायची आहे. इथे लगेच आपण सुरुवात करतोय. आंब्याचा पाडा संघ कॅप्टन टॉस करण्यासाठी या. टॉस केला जातोय आंब्याचा पाडा आणि डोंगर शेत या दोन संघामध्ये. एकोणावीस धावेचं टार्गेट या सुपर ओव्हरमध्ये संजय आणि कुमार दोन बॅट्समन मैदानात दाखल होता. लगेच इथे मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल 6 चेंडूमध्ये 19 धावा जिंकण्यासाठी. सुपर ओव्हरची सुरुवात केलेली विकास गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल तर 19 धावेंची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. संजय बॅटिंग क्रीजवरती दाखल. दिशेमध्ये राहील कुमार. पहिला बॉल या ओव्हरमधील इथे बघता तुम्ही 19 धावेची जी आवश्यकता आहे ती 6 चेंडूमध्ये पहिला चेंडू पडला जात असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईडच्या दिशेमध्ये जातोय. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत बघता तुम्ही धावसंख्या वाढेल. 6 बॉल 18 धावा. विषय बदलत आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा राहील. प्रत्येक बॉल निर्णायक राहील. इथे बघता तुम्ही सुपर ओव्हरचा सामना आजच्या पहिल्या मॅचमध्ये सुपर ओव्हर झाली आणि जिंकण्याचं जे टार्गेट दिलं 19 ते बघता तुम्ही तर 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 18 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू ओव्हरचा. बॅट बॉलचं कनेक्शन इथे चांगलं चेंडू पाठवलाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर. संजयच्या बॅटीतून येतोय ते चौकार. 4 धावा बेताय. समीकरण बदलतंय. 5 चेंडू 14 धावेची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. काहीसा अप ट्रॅकर होता. चेंडू ऑन साईडला वळवून दिलं. इथे चेंडू जातोय निघून टप्पा खाऊन बाउंड्रीलाईनच्या पल्ल्यात. 4 धावेंकरता धावा वाढल्या जातील. 5 अंकावरती बदलते धावसंख्या पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये 14 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. बॉलिंग क्रीजवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील पाहिली तर चौकार येतोय. चौकाराने होते 8 धावा फलकावरती. तर 5 बॉलमध्ये ज्या 14 धावा पाहिजेत त्या इथे बघायला पाहिजे. तर येणारा दुसरा बॉल यावरचा इनसाइड आउट. तिकडे कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं टप्पा खाऊन चेंडू पळतोय खूप वेगाने. एक धाव पूर्ण, दुसरी धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न जलद गतीने ठेवला असताना पाहायला मिळेल. 2 धावा केल्या जात आहे पुढे या बॉलवरती. या 2 अंकांनी होते वाढ. 7 अंकावरती बदलती धावसंख्या. 4 बॉलमध्ये पाहिजेत तर 12 धावा. कनेक्शन इथे चांगलं होतं. चेंडूला पाहिलं जसं तसं खेळू काढले तर 2 धावा मिळत्या. 2 अंकांनी होती वाढ. 7 अंकावरती बदलणारी धावसंख्या. 4 बॉलमध्ये 12 धावींची जी आवश्यकता आहे ती बघायला मिळेल. तर तिसरा चेंडू ओव्हरमधील पुढील बॉल ओव्हरमधील पाठपूट बनवण्याचा प्रयत्न इथे चांगला ठेवला असताना पाहायला मिळतो. एक धाव केली जाते पूर्ण.
त्यानंतर बघता तुम्ही लगेचच इथे दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न बॉलवरती केला जात असताना पाहायला मिळतोय. 2 धावा या बॉलवरती केल्या जातील कंप्लीट. 3 चेंडूमध्ये 10 धावा. इथे 9 धावसंख्या बनल्या जात आहे. 2 धावा बेता 2 अंकांनी होते. वाढ धावफलकावरती जर पाहिले तर 3 बॉलमध्ये अजून 10 धावींची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळेल. बॉल ओव्हरमधील प्रत्येक बॉल महत्वाचा आणि प्रत्येक धाव तुम्हाला इथे विजयाच्या दिशेमध्ये घेऊन जात असताना पाहायला मिळते. तर अशा प्रकारे येणारे अजून 3 बॉल 10 धावींची जी आवश्यकता ती बघायला मिळते. तर येणारा चौथा चेंडू ओव्हरचा समोर बॅटिंग मार्कवरती सज्ज पुन्हा एकदा. पहिल्या 3 चेंडूवरती पाहिलं तुम्ही धावा जोडल्या जातात डबक्यावरती. बिल्डिंग टाईट आणि त्यासोबत धावसंख्या घेण्याचा प्रयत्न देखील मोठ्या संख्येने बघायला मिळतो. बिगिटला प्रयत्न चेंडूवरती केला गेला. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेने होती धाव. संपूर्ण 2 चेंडूमध्ये 9 धावेंची आवश्यकता. 2 चेंडूमध्ये 9 धावा पाहिजे आहेत जिंकण्याकरता. त्या मोठ्या फटक्यांचा शोध सिंगल डबल देखील दैत्य काम बनवलं गेलं असताना पाहायला मिळेल. बॅट्समन थोडे तुम्ही फ्रेममध्ये राहा. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हर मधील अजून 2 चेंडूमध्ये पाहिजे तर 9 धावा जिंकण्याकरता. फुल टॉस उंच उंच आणि तितकाच लांबही चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. 6 धावींकरता उरलेला इथे बघायला मिळेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी पाहिजेत अजून 3 धावा. एका बॉलमध्ये पाहिजे 3 धावा. बघता तुम्ही षटकार राहिला असताना 6 धावींनी होते. वाढ फलकावरती टोटल 16 धावींवरती झालेला बदल ते बघायला मिळतोय. टॉस जिंकला आंब्याचा पाडा संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं असताना पाहायला मिळेल. डोंगरशेत या संघासमोर किती उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक असताना वयात शेवटच्या बॉलकडे 3 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना ते बघायला मिळत आहे. बॉल या सुपर ओव्हरचा शेवटचा निर्णायक 3 धावा पाहिजे जिंकण्याकरता गोलंदाजी मार्कमध्ये पडलं जाणार शेवटचा बॉल इथे बघायला मिळतोय. काही मोर द विकेटचा बारा त्यासोबत बघता तुम्ही बुट्या फटक्याला प्रयत्न केला गेला होता. पंचांचा इशारा त्वरित आलाय वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते. वाईडच्या अंतर्गत धाव वाढील. बॉल नसेल इथे शेवटचा ते गोलंदाजी मार्कवरती येणारा बॉल शेवटचा राहील. फिल्डिंग टीमचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. वाईड बॉल चेक करण्याकरता ते कायचे वाद निर्णय येईल. तिसऱ्या पंचाचा कॉल येतोय फेअर डिलिव्हरी. चला फिल्डिंग टीम आंब्याचा पाडा फिल्डिंग इथे सजून घ्यायची आहे. दुसरा सामना इथे पाहायला पाहिजे आंब्याचा पाडा अगेन्स्ट डोंगरशेत. फिल्डिंग टीमने मैदानात दाखल वा फिल्डिंग सजून घ्यायची आहे.